2024 ची लोकसभा. दोन तरुण नावांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. पुष्पेंद्र सरोज, वय फक्त 25 वर्ष, उत्तर प्रदेशातील कौशांबीमधून विजयी, देशातील सर्वात तरुण पुरुष खासदारांपैकी एक. Sometimes what happens is that they just think politics is dirty, there is no change that can happen. But I would like to just say that as the famous quote says, that be the change that you want to see. That's why I would like to urge everybody, especially my age, because there is a legal limit of 25 that can contest elections. I think we should define how youth in politics should be in India. प्रिया सरोज, वय 25 वर्ष, मछलीशहरमधून ऐतिहासिक विजय, लोकसभेतील सर्वात तरुण महिला खासदारांपैकी एक. मैं उत्तर प्रदेश सरकार द्वारा 5000 सरकारी स्कूल को बंद किए जाने का निर्णय को विरोध करती हूँ और जो शिक्षा के अधिकार संविधान के 21A आर्टिकल सीधा गला घोटा जा रहा है. पहले ही उत्तर प्रदेश में महिलाओं की पढ़ाई की दर कम है और करीब 28 लाख बच्चों ने स्कूल जाना छोड़ दिया है. इससे शिक्षा को नुकसान होगा और 2.5 लाख शिक्षकों कर्मचारियों की नौकरी खतरे में पड़ जाएगी. मेरी मांग है कि उत्तर प्रदेश सरकार इस निर्णय को तुरंत वापस ले. धन्यवाद. पण प्रश्न आहे, एवढ्या कमी वयात संसदेच्या त्या भव्य दरवाजापर्यंत प्रवेश शक्य कसा झाला? उत्तर लपलं आहे भारतीय संविधानातील कलम 84 मध्ये. हे कलम स्पष्ट सांगतं, लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय 25 वर्ष. तू भारतीय नागरिक असलाच पाहिजेस. संविधानाप्रती शपथ घेतलेली असावी. नियम आहेत, पात्रता आहे आणि जबाबदारीही. म्हणूनच 25 वर्ष पूर्ण होताच हे दोघेही पोचले लोकशाहीच्या सर्वात मोठ्या मंचावर. युवक फक्त भविष्य नाहीत, ते आजच देशाचे निर्णय घेत आहेत.